हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू अ डे इन माय लाईफ. हॅपी बर्थडे टू हनी. आज माझ्या मुलीचा बड्डे होता. ती झोपलेली असतानाच मी सगळं घर वगैरे आवरून घेतलं. म्हटलं की ती उठल्यावरती तिच्यासोबत थोडा वेळ घालवता येईल. लगेचच मी तिच्या टिफिनची तयारी केली. बाईची फरमाईश होती मॅगी पाहिजे. गव्हाची मॅगी संपली होती म्हणून मी तिच्यासाठी चीज पराठा केला. त्याच्यामध्ये पोटॅटो वगैरे टाकून तिचा रोल करून दिला. त्यानंतर तिच्या उठायची वाट बघत होते. शेवटी ती उठलीच नाही. सगळा स्वयंपाक पण झाला. तिला आवाज दिला, नाही उठली. वरती आले. हसत हसत माझ्या बाईची सकाळ झालेली होती. आणि सगळ्यांचं प्रेम आणि विशेष बघून मला खूप छान वाटलं. आज एवढे सगळे मेसेजेस आले होते हनीसाठी. बाप रे बाप. हनी माझी मुलगी नसून माझी फ्रेंड आहे खरं. मला खूप छान वाटतं मला मुलगी झालेली म्हणून. त्यानंतर हनीची आंघोळ वगैरे झाली. तिला गंध लावताना ती रोज म्हणते, जय श्रीराम, गर्व से कहो हम हिंदू आहे. तिने देवपूजा वगैरे आवरली. आणि ज्यांना माहिती नसेल की हनी पूजा करते, खाली एक व्हिडिओ येतो, बघून घ्या. दर्शन वगैरे केलं. आज तिचा बड्डे, त्यामुळे तिचे बाबा सकाळी सांगून गेले होते तिला स्कूलला जाताना ऑप्शन करून पाठव. सो ते पण केलं. आणि ऋतू तिला आज सोडायला जाणार होती. बाय, भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. 5 वाजले. माझ्या ननंदबाईच्या ह्या फ्रेंड त्या ताईंनी केक आणून दिला हनीचा. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी आवरलं आणि केक घेऊन तिथेच हॉटेलला कट करू आणि जेवण करून येऊ असं आमचं ठरलं. हनी तर एवढी खुश होती ना की हवेतच होती. आणि डॉलचा केक बघून तर तिला एवढं छान वाटलं. बड्डेचा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे केक कटिंग. आणि आम्ही ते केक कटिंग वगैरे केलं. कटिंगच्या पहिलेच तिने केक खाल्ला. लहान मुलांचं तसंच असतं, कटिंगच्या पहिले खाल्लं तरच बड्डे झाल्यासारखं वाटतं. असो. त्यानंतर थोडेसे फोटोज वगैरे काढले सगळे. त्यानंतर जेवण वगैरे केले. थँक्यू फॉर वॉचिंग. आजच्यासाठी एवढंच. बाय.